नमस्ते फौजी वाईब यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत। कालच्या व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद। आज मी बनवणार आहे झणझणीत आणि चमचमीत चिकन रस्सा भाजी। तर चिकन रस्सा भाजी मी ही 7 व्यक्तीसाठी बनवणार आहे। त्यासाठी मी इथं 1 किलो हे चिकन घेतलेलं आहे आणि 3 ते 4 पाण्याने त्याला चांगलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। त्यासाठीच मी इथं 1.5 चम्मच हळद घेतलेली आहे आणि 2 चम्मच मीठ घेतलेलं आहे। 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, खोबरा किस। 1 वाटी अख्खे धने घेतलेले आहे। 15 ते 20 लसणच्या पाकळ्या घेतल्यात। अद्रकचे तुकडे घेतलेले आहे 8 ते 10। 2 कांदे घेतलेले आहे मोठे। 1 टोमॅटो घेतलेला आहे। कोथिंबीर घेतली। 2 चम्मच लाल तिखट घेतलेला आहे आणि 1 चम्मच तर्रीवाला तिखट घेतलेला आहे आणि 2 चम्मच त्यातच चिकन मसाला घेतलेला आहे। 2 तमालपत्र घेतलेत। दालचिनी घेतलेली आहे थोडासा तुकडा। विलायची घेतले 2 मसाल्याचीच आणि 1 फूल घेतलेला आहे। सर्वात पहिले आपल्याला चिकनला हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे। हळद आणि मीठ टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचं। चिकन चांगलं मुरतं मग। मिक्स करून झालेलं आहे। आता कांदे कट करून घ्यायचे आहे। कांदे आपल्याला जास्त बारीक कट करायचे नाहीये। जसे आपण चुलीत भाजतो तसे कांदे भाजणार आहे मी। एका कांद्याचे 6 भाग केलेले आहे। अशा पद्धतीने तुम्हाला जर तव्यावर भाजायचा असेल तर लांबडा कांदा कापून तो तव्यावर भाजू शकता। गॅसवरती कांदे ठेवलेले आहे भाजायला। कांदे भाजूस तर इकडे टोमॅटो पण कट करून घ्यायचा आहे। बाकीचा मसाला पण भाजून घ्यायचा। इथं तवा ठेवलेला आहे। तव्यावरती थोडंसं तेल टाकायचं आणि त्याच्यावरती टोमॅटो आपल्याला भाजून घ्यायचे। टोमॅटो भाजताना आपल्याला फक्त ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। त्यातच धने टाकायचे, धने पण भाजून घ्यायचे। थोडंसं तेल टाकायचं त्याच्यामध्येच। धने भाजते वेळी जास्त जळू द्यायचे नाही। खडा मसाला पण भाजून घ्यायचा। हे काढून घ्यायचं। याच्यावरतीच सुकं खोबरं घेतलेलं आहे ते भाजून घ्यायचं आहे। हे सुकं खोबऱ्याचा किस आहे त्याच्यामुळे हे गॅस बंद करून घेतला। गरम तव्यावरतीच हे भाजून जातं। खोबरा किस नसेल तर खोबऱ्याचे तुकडे टाका, कारण मी खोबरा किसच वापरते जास्तीत जास्त। खोबऱ्याचे तुकडे लवकर मिक्सरलाही ग्राइंड होत नाही। कांदा पण भाजून झालाय। सर्वात पहिले आपल्याला अद्रक आणि लसणची पेस्ट काढून घ्यायची आहे। अद्रक आणि लसणची पेस्ट काढताना आपल्याला दरदरीतच काढायची, जास्त बारीक करायची नाही। अशा पद्धतीने मिक्सरला ग्राइंड करून घेतले। आता सर्व मसाला हा काढून घ्यायचा आहे आपल्याला, फक्त तमालपत्र सोडून द्यायचे। मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचा। हा पण मसाला मिक्सरला ग्राइंड करून घेतलाय। यामध्ये 3 चम्मच तेल टाकलेलं आहे। तमालपत्र टाकून घेतलेत। अद्रक लसण ची पेस्ट पण टाकून घेतली आणि चांगलं याला मिक्स करून घ्यायचं। लाल मिरची पावडर आणि जो मसाला घेतला होता तो टाकून घेतलाय। याला 1 मिनिट फ्राय होऊ द्यायचं आणि यामध्ये थोडंसं गरम पाणी टाकायचं।
गरम पाणी टाकल्यामुळे 2 फायदे आहे. एक तर भाजीला तरी पण छान येते आणि भाजीची टेस्ट पण चांगली लागते. यामध्येच आता चिकन टाकून घ्यायचं आहे. तुम्ही पण अशाच पद्धतीने चिकन बनवतात का? मला कमेंट करून सांगा. नसेल बनवत तर अशा पद्धतीने एक वेळेस नक्की बनवून बघा. मी 2-3 प्रकारे बनवत असते. सूप बनवून पण बनवते, नाहीतर असं डायरेक्ट पण बनवते. पण सूप बनवल्यापेक्षा या पद्धतीने बनवलं तर खूप छान लागतं. याला 2 ते 3 मिनिटं होऊ द्यायचं. जो मसाला काढला होता नंतर तो टाकून घ्यायचा आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं. जर तुम्हाला एकदम अति सुक्कं जर चिकन बनवायचं असेल तर यामध्ये फक्त 1 वाटीभर पाणी टाकायचं आणि कमी गॅसवरती होऊ द्यायचं 10 मिनिटं. अधूनमधून याला फिरून घ्यायचं. सुकं चिकन बनवून रेडी होतं. तुम्ही बघू शकता हे चिकन शिजलेलं आहे. पण तरी पण मी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे थोडं. पाणी टाकून हे 5 मिनिटं उकळी येऊ देणार आहे मी याला अशीच. तुम्ही बघू शकता आपलं चिकन बनवून रेडी झालेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जय जिजाऊ.